हे गाईज वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. तर आज आम्ही हा व्लॉग सकाळी शूट करणार होतो, पण नाईट करून घरी गेलो, झोपलो वगैरे. काही झोप आमची झाली नाही. तर बघतोय तर 5 वाजलेले. मित्राला फोन केला, बोललो, "कुठे आहे?" म्हटलं. तो बोलला, "झोपलेला." म्हटलं. तर तर त्याला आम्ही घेऊन आलोय. आमचा कॅमेरामॅन. तर आता म्हटलं, आता ही ब्लॉगमध्ये डिटेल सांगतो म्हटलं, थर्ड सर्व्हिसिंगमध्ये किती वगैरे खर्च झाला वगैरे आणि काय-काय चेंज केलं आणि काय-काय चेंज करायला लागतं वगैरे, ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो. चला. पण आपल्याला गाडी घेऊन आता वर्ष होईल. 1 महिना राहिला वर्ष आणि 1 वर्षामध्ये 3 सर्व्हिसिंग होतात. आता 3 सर्व्हिसिंगमध्ये काय-काय चेंज झाले आणि काय-काय नाही झाले ते तुम्हाला सांगतो. लिव्हर ब्रेकची वायर टाकली आहे आणि हा माझा फ्री इन्शुरन्समध्ये क्लेम झाला. कारण ह्याचा आहे ना इकडे अ, पावसामुळे आहे ना हे बटन आहे ना चालत नाही. खालचं बटन आहे ना ते जाम झालेलं. ते पूर्ण मी चेंज केलं. तर ओके. त्याचे काय आपल्याला काय ₹200 घेतलेले. ₹200-300 काय गेले असतील. ते XYZ आणि मेन बात झालं म्हटलं आता गाडीची चेन बघा. ते बोललेले 10,000 किलोमीटरमध्ये गाडीचा चेन पॉकेट जातो. तर आपण गाडी म्हटलं चेन वगैरे चांगली साफ वगैरे ठेवलेली, चेन वगैरे क्लीन वगैरे करतो म्हणून आपली ते बोलले 3,000 किलोमीटर अजून जाऊ शकतो. थर्ड सर्व्हिसिंगमध्ये फक्त गाडीमध्ये इंजिन ऑइल वगैरे चेंज होतं आणि हे फक्त बाकीचे बस. आणि हां, माझी कोणी गाडी पाडलेली काय राईट सिग्नल तोडलेला तर हे फक्त आपण चेंज केलं बस. बाकीचं आपलं बिल काहीतरी झालेलं आहे. दाखवतो. म्हटलं भावांना आपल्याला पहिल्या सर्व्हिसिंगमध्ये किती काय खर्च झाला, सेकंड सर्व्हिसिंगमध्ये किती खर्च झाला आणि थर्ड सर्व्हिसिंगमध्ये किती खर्च झाला. ते सगळं म्हटलं आपण आता दाखवतो. तर काय-काय जण वाढून सांगतात. आपण जेन्युइन सांगणार. पहिल्या सर्व्हिसिंगमध्ये बघा आपलं काय-काय चेंज केलं. इंजिन ऑइल वगैरे चेंज करतात. ऑइल फिल्टर झालं आणि हे जेन्युइन लेबर-बिबर चार्ज करून आपलं 17 6-7. हां. तर ते झालं. आता सेकंड सर्व्हिसिंगमध्ये बघा काय-काय चेंज केलं. हे जेन्युइन जे बेसिक सर्व्हिसिंग असते तेवढं चेंज करतोय. बाकीचं माझं पार्ट गेलेलं ते फक्त ते टाकलंय. तर आता हे जे बिल आहे बघा एवढं झालं. कुठे गेलं रे? हां, 3,500 जवळपास. 3,500 जवळपास. आता ही झाली थर्ड सर्व्हिसिंग. आता थर्ड सर्व्हिसिंगमध्ये बघा, आपलं बघा, मी तर एवढे पहिले एवढं बिल दिलं तर मी स्वतः घाबरलेलो. बाबा किती बिल झालं, काय ना काय ना. तो तर बोललेला 7,000 होणार. पण 7,000च्या आतच झालं. हा आहे तिसरा आकडा. हां, तिसरा आकडा. आता फोर्थ सर्व्हिसिंगमध्ये काय, आता ह्याच्यामध्ये मी चेन सॉकेट आता ह्याच्यामध्ये मी चेन सॉकेट टाकलं असतं, तर ऑलमोस्ट 4,500चा चेन सॉकेट आहे. तर ते जरा म्हणजे 10,000 ऑफकोर्स गेली असती. 10,000 पर्यंत सर्व्हिस गेली असती. आता ह्याच्यामध्ये तुमचं काय म्हणणं असतं, की ही गाडी मायलेज किती देत असेल? आता इथं जेन्युइन मला गाडी मायलेज दाखवते इकडे. हे बघ. इथं 31चा मायलेज दाखवते. ही 1 फक्त वर्ष 31चा 1 वर्ष झाल्याच्या नंतर 31चा महिना हां. दाखवतोय. पण आता हे 31चा तुम्हाला असं वाटत असेल सिटीमध्ये गाडी देत असेल. सिटीमध्ये नाही बाबा. सिटीमध्ये गाडी मायलेज देत नाही. अशावर नाही राहायचं. आपली गप स्कूटी, स्प्लेंडर वगैरे गाडी असेल, ती स्कूटी गाडी चालवायची आणि स्प्लेंडर गाडी सिटीमध्ये चालवायची. फक्त ही रोड साईड, हायवे साईडला तुम्हाला 31चा मायलेज देईल. आता मी नाशिक राईडला गेलेलो. गाडीने 40चा मायलेज दिला. इथं शो नाही करत आहे. गाडीची रेंज होती 370. मी जाऊन नाशिक वगैरे जाऊन आलो. फिरलो तिकडं 60 किलोमीटर फिरलो असेल. त्यानंतर एवढं सगळं करून आलो आणि इकडं आल्याच्या नंतर मी किती 1200चा पेट्रोल टाकला. 1200 मध्ये टाकी फुल झाली. आता तुम्ही विचार करा गाडीने कितीचा मायलेज दिला. मला तर ऑफकोर्स वाटतं 40चा मायलेज दिला असेल. 40, 45, 42चा मायलेज दिला असेल गाडी. आता 250 सीसी मध्ये हा ब्रँड केटीएम सारखा ब्रँड एवढा मायलेज देतोय. बाकीच्या गाडी एवढ्या देत नाही. तुमचं काय म्हणणं आहे? ही गाडी घेतली पाहिजे का? आत्ताच्या सिच्युएशन नुसार आणि आत्ताच्या प्राइस आता ह्याच्यामध्ये आता मोदीने काहीतरी नवीन काढलं त्याच्यामुळे प्राइस ड्रॉप झाली. तर डिस्काउंट वगैरे चांगला भेटेल आणि फायदा पण आहे गाडी घेण्यामध्ये. कारण तुम्ही आता R15 गाडी घ्यायला तुम्ही एवढे पैसे घालवतात. किती R15ला? एक 2,10,000 च्या जवळपास. 2,10,000च्या आसपास भेटते. म्हणजे 30,000 एक्स्ट्रा टाकून का नाही परवडत? 250. पण काही-काही जण काय बोलतात, मायलेजसाठी ती गाडी घेतात. फक्त एक आहे तुम्हाला पॉवर वगैरे सगळं काय करायचं असेल ना, तर भाई ही गाडी बेस्ट आहे.